काय केलं तुम्ही? मी एवढ्या मेहनतीने केलं होतं हे सगळं. तुम्ही ते गप्प बसशील का? हा की देवानं थोबाड दिले म्हणजे बडबडच करत राहायची सारखी? जरा माणूस चालाय तर बसू दे ना. काऊन माझ्याशी असं बोलून राहिले? मी काय केलंय? नाही नाही नाही, तू काहीच केलेलं नाही. जे काय केलं ना मीच केलंय. त्या ऑफिसला जाऊन मरमर करायची, कामं करायची, परत घरी आल्यानंतर तुझी ही फालतू बडबड निमूटपणे मीच ऐकून घ्यायची. आता नाही ऐकणार, फार झालं. कुणाचाच नाही ऐकणार मी. उचल ते सगळं. उचल तो कचरा आणि दे फेकून. हो, कचरा नाही हा. आपल्या संसाराची निशाणी आहे. तुमचं माझं अथर्वचं नाव लिहिलंय याच्यावर. हा कचरा नाही हो. हो झालं, रडगाणं सुरू झालं. आता बस सांगत सगळ्यांना कसा वाईट वागवतो तुला, कसं कायम तुझ्या विरुद्ध बोलतो सांगत बस सगळ्यांना. म्हणजे अजून गिल्ट येईल मला. सगळा स्ट्रेस माझ्याच डोक्याला सगळं. हा. काय होतंय तुम्हाला? बोला ना. त्रास होतोय का? काय होतंय? काय होऊन राहिलं? पाणी देऊ का तुम्हाला? काय होऊन राहिलं तुम्हाला? नानाजी, नानाजी. नानाजी, नानाजी, नानाजी. काय झालं? नानाजी, तुम्ही चला ना माझ्याबरोबर. यांना कसं तरी होत राहिलं. हो, आले. श्वास घेतात जोर जोरात. नानाजींना बोलवा ना. यांना बोलवते. आले. आओ गुप्ते भाऊ, गुप्ते भाऊ, काय झालं? गुप्ते भाऊ माझ्याबरोबर चला ना. यांना कसं तरी होऊन राहिलं. त्यांना एकदम श्वास लागल्यासारखं. नानाजी, काय झालं? नानाजी चला ना माझ्याबरोबर. हे कसं तरी करून राहिलं. तू काळजी करू नको, काळजी करू नको. आओ, आओ, नानाजी आले. गुप्ते भाऊ पण आले. बरं वाटेल आता तुम्हाला. काय झालं? बोल, काय? छाती दुखतंय का? छाती ए ओवाय का तुझ्याकडे? हो नानाजी आतमध्ये आहे. अरे थांबा, तुम्ही गोंगाट करू नका. हो पण आपण हॉस्पिटलमध्ये न्यायचं का त्यांना? त्यापेक्षा आधी आपण डॉक्टरकडे नेऊया. तुम्ही एक काम करा, त्याला आधार द्या. आत घेऊन जाता ना, मी डॉक्टरांना फोन करतो. हा? हळू हळू हळू. नाही नाही नानाजी, सावकाश. डॉक्टर साहेब, ठीक आहे ना सगळं? नाही, काही काळजी करण्यासारखं नाही ना? राधिका जरा शांत हो. त्यांचं चेकअप तर होऊ दे पूर्ण. बीपीचा त्रास आहे का रेग्युलर तुम्हाला? हो ते हो, नेहमीच वाढत राहते. आताही ब्लड प्रेशर आहे आणि खूप वाढलंय. अगं बाई, अहो म्हणूनच तुम्हाला घाम फुटलाय आणि चक्कर येते. तुम्ही कशाचा स्ट्रेस घेतलाय का हो? हे तर सारखा स्ट्रेस घेतात. तरी मी यांना सांगत असते, काऊन इतका स्ट्रेस घेता एकदम. पण हे माझं ऐकतच नाही. तू जरा थांबशील का? ती तुमच्या काळजीपोटीच बोलतीये. नाही पण आता काळजी करण्यासारखं काही नाहीये. ऑफिसमध्ये जरा जास्त काम होतं म्हणून थोडा त्रास झाला. दॅट्स इट. बरं आहे आता मी. डोंट वरी. हे बघा मिस्टर गुरुनाथ. हा गुरुनाथ, आता जरी तुम्हाला बरं वाटत असलं तर हे असं होणं बरं नाही. तुम्ही स्ट्रेसफुल काम टाळा. हा, काही दिवसांना ऑफिसला पाठवू नका. तुम्हाला थोडी रेस्ट घ्यावी लागेल. आणि हो, मीठ खाऊ नका फार. हां, मी एक गोळी लिहून देतो. ती 1 आठवडा तरी घ्या आणि नंतर या माझ्याकडे चेकअपला. येस, थँक्यू डॉक्टर. राधिका जरा वॉलेट घे. हा ते बघ तुम्ही. या या. तरी मी नेहमी सांगते तुम्हाला, उगा सांगाच्या पुंग काम करत जाऊ नका म्हणून.
काही नाही, सारखं काम 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 आणि कामच. जीवाकडे दुर्लक्ष करायचं आणि पैशाच्या मागे लागायचं. ते काही नाही. आता पुढचे काही दिवस मी तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊच द्यायची नाही. राधिका जरा शांत हो, त्यांची तब्येत बरी नाहीये. हो ना, म्हणूनच तर मला टेन्शन आलं एकदम. हे या वयात हे असलं होणं बरं आहे का? नाही ना. सारखे काहीच्या काही मनात विचार येत होते. हे म्हणतात सगळं बरं आहे म्हणून. हे असं राहते यांचं. हे बघ राधिका, हा? पुढचे काही दिवस ना त्यांना असं हलकंसं खायला दे. मी तुझ्या नानाजींना देते ना तसं, दलिया, ओट्स असं खायते. हा, अहो, नानीजी ते असलंच खातात, ओट्स दलिया वगैरेच. हे काही नाही, हे कामामुळे झालंय सगळं. काय माहित कशामुळे झालंय. म्हणजे स्ट्रेसचं निश्चित कारण कळालं नाहीये म्हणून म्हणाल्या त्या. अजून गॅरीचा फोन कसा आला नाही? माझ्या बोलण्याचा काही परिणामच नाही झाला त्याच्यावर. शेट यार, नाही असं होऊन चालणार नाही. त्याला फोन करायला हवा. आओ, तो फोन बंद करा बरं, नाही तर आराम कसं होईल. हे सारखे असे फोन येत राहते, मग आराम कसं होईल. आओ, तो फोन बंद करा बरं आधी. तू जरा गप्प राहशील का? हा, गुरुनाथ राधिका म्हणते ते बरोबर आहे. हा, अहो असे सारखे फोन येत राहिले तर तुम्हाला विश्रांती कशी मिळणार सांगा बरं. हो ना. नाही, कसा मिळणार ना आराम मला. राधिका, आम्ही निघतो. काळजी घे यांची. काही हवं लागलं तर सांग. बरं येतो. हे बघ, रात्री अपरात्री गरज वाटली ना तरी हाक मार आम्हाला, जागेच आहोत आम्ही. हा, निघूया. काळजी नको करू. हो नानीजी.